नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सहर्ष स्वागत करतो एलसी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी नवीन टॉपिक घेऊन येत आहे, स्थानिक किंमत। ठीक आहे, चला बघा, पहिल्यांदा आपण स्थानिक किंमतीचा कन्सेप्ट समजून घेऊया काय। ठीक आहे, चला, हा स्थानिक किंमतीतला पहिला गणित आहे, ते पण त्याच्या अगोदर आपण गणित समजून घेऊया काय, बघा लक्ष द्या। ठीक आहे, चलो पहिल्यांदा आपण कन्सेप्ट समजून घेऊया काय असते स्थानिक किंमत। ठीक आहे, चला समजा मी एखादा अंक घेतो, कोणत्या एखाद्या अंकाचा ग्रुप घेतो। ठीक आहे, बघा 9 8 5 7 4 2। ठीक आहे, आता या अंकांच्या संख्येतील प्रत्येक अंकांची मला स्थानिक किंमत काढायची आहे। ठीक आहे, तर अशा स्थानिक किंमत कसं काढतो समजून घ्या। पहिल्यांदा काय करायचं, बघा या 2 ला 2 लिहून टाका, या 2च्या नंतर एकही अंक नाही, मग 2 ची स्थानिक किंमत 2च असणार। आता या 4 ची स्थानिक किंमत काढायची, तर काय करायचं, त्या 4 ला 4 लिहून टाकायचं। 4च्या नंतर एक अंक आहे, मग एक शून्य द्यायचं। 4 ची स्थानिक किंमत किती, 40। आता या 7 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 7 ला 7 लिहून टाका। 7च्या नंतर किती अंक आहे, 2, 1 2, मग 2 शून्य वाढवायचे, किती 2 शून्य म्हणजे किती 700। आता या 5 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 5 ला 5 लिहून टाका। 5च्या नंतर किती अंक आहे, 1 2 3, मग 3 शून्य द्या, 1 2 3। ठीक आहे, चला 8 ची स्थानिक किंमत 8 ला 8 लिहून टाका। 8च्या नंतर किती अंक आहे, 1 2 3 4, मग 4 शून्य द्या, 1 2 3 आणि 4। ठीक आहे, स्थानिक किंमत म्हणजे काय, बघा हे एकक स्थान आहे म्हणजे 1 न गुणलं, बे 1 बे। दशक स्थान आहे, दशक म्हणजे 10 न गुणलं। ठीक आहे, 10 चौक 40। हे शतक स्थान आहे, शतक म्हणजे 100 न गुणलं। ठीक आहे, 7 100 किती 700। मग असं न करता काय करायचं, बघा स्थानिक किंमत म्हणजे काय, तो अंक लिहायचं, त्याच्यानंतर जितके अंक असतील तितके शून्य वाढवायचं। बघा हे 2, 2 ला 2, 2च्या नंतर अंक नाही म्हणून मी अंक शून्य लिहिला नाही, 2 ची स्थानिक किंमत 2। या 4 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 4 ला 4 लिहिला, 4च्या नंतर एक अंक आहे म्हणून 1 शून्य। 7 ला 7, 7च्या नंतर 2 अंक आहे म्हणून 2 शून्य। 5 ला 5, 5च्या नंतर 3 अंक आहे म्हणून 3 शून्य। 8 ला 8, 8च्या नंतर 4 अंक आहे म्हणून 4 शून्य। ठीक आहे, हे झाली स्थानिक किंमत। ठीक आहे, चला असं आता आपण एका पॉइंटचं बघून घेऊया, पॉइंटच्या अंकांची स्थानिक किंमत पाहूया। ठीक आहे, 2 कन्सेप्ट आहे, त्या 2 कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे। ठीक आहे, आता पॉइंटच्या अंकांची स्थानिक किंमत बघायची आहे। ठीक आहे, एखादा अंक लिहितो बघा मी, 89 75.4632। ठीक आहे, चला पॉइंट मधल्या अंकांची स्थानिक किंमत काढायची आहे। ठीक आहे, तेव्हा तुम्ही पॉइंटची स्थानिक किंमत काढता तेव्हा काय करायचं, 2 गट बनवायचं। ठीक आहे, पॉइंटच्या अगोदरच्या लोकांना इंडिया म्हणायचं। ठीक आहे, आणि पॉइंट नंतरच्या लोकांना पाकिस्तान म्हणायचं। ठीक आहे, जर तुम्ही भारतात असाल, जर तुम्ही इंडियामध्ये असाल तर पाकिस्तानचा विचार करू नका, जर तुम्ही पाकिस्तानमध्ये असाल तर इंडियाचा विचार करू नका। ठीक आहे, चला आता काय करायचं, पहिल्यांदा भारतातल्या लोकांची स्थानिक किंमत काढूया। ठीक आहे, चला 5 ला 5 लिहून टाका। मला सांगा, या भारतामध्ये 5च्या नंतर कोणी आहे का, नाही, मग 5 ची स्थानिक किंमत 5। आता या 7 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 7 ला 7 लिहून टाका। 7च्या नंतर एक अंक आहे मग 1 शून्य। 7 ची स्थानिक किंमत किती आली, 70। या 9 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 9 ला 9 लिहून टाका। 9च्या नंतर 2 अंक आहे मग हे 2 शून्य। या 8 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर 8 ला 8 लिहून टाका। 8च्या नंतर किती अंक आहे, 1 2 3, 1 2 3। ठीक आहे, हे झाली इंडियातल्या लोकांची स्थानिक किंमत। आता पाकिस्तानातल्या लोकांची स्थानिक किंमत काढायची आहे, तर समजून घ्या काय होते बघा। भारतातले लोक अंकाच्या नंतर शून्य वाढवतात। बघा 5, हे बघा 7, 7 वर शून्य 70। बघा अंकावर शून्य, 9 वर शून्य, 8 वर शून्य। भारतातले लोक अंकावर शून्य वाढवतात, तर पाकिस्तानातले लोक अंकाच्या अगोदर शून्य वाढवतात। ठीक आहे, आता या 4 ची स्थानिक किंमत काढायची, या 4 ची स्थानिक किंमत काढायची आहे, तर बघा 4 ला 4 लिहून टाका। 4च्या अगोदर एकही अंक नाही, 4च्या अगोदर पॉइंट आहे, मग फक्त पॉइंट लिहून टाका। 0 पॉइंट किती 4। आता या 6 ची स्थानिक किंमत काढायची 6। ठीक आहे, चला ते 6 ला 6 लिहून टाकतो बघा। 6 ला 6 लिहून टाका। 6च्या अगोदर एक अंक आहे मग 1 शून्य देऊन टाका, त्याच्या अगोदर पॉइंट आहे मग पॉइंट देऊन टाका। 6 ची स्थानिक किंमत किती येणार, 0.06। आता या 3 ची स्थानिक किंमत काढायची आहे, 3 ची। ठीक आहे, 3 ला 3 लिहून टाका। 3च्या अगोदर किती अंक आहे, 2, 1 2, मग 2 शून्य वाढवा, 1 2। ठीक आहे, इथं पॉइंट बघा, 3 ला 3, 3च्या अगोदर 2 अंक आहे मग 2 शून्यच्या अगोदर पॉइंट आहे म्हणून पॉइंट दिला, तर 3 ची स्थानिक किंमत किती आली, 0.003। आता या 2 ची स्थानिक किंमत काढायची आहे, 2 ला 2 लिहून टाका। ठीक आहे, 2च्या अगोदर 1 2 3 अंक आहे मग 3 शून्य, 1 2 3 शून्य, त्या अगोदर पॉइंट आहे म्हणून पॉइंट दिला। ठीक आहे, तर समजून घ्या बघा, भारतातले लोक अंकावर शून्य वाढवतात। ठीक आहे, पाकिस्तानातले लोक
अंकाच्या अगोदर शून्य वाढवतात याला म्हणतो आपण स्थानिक किंमत. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण स्थानिक किंमत. ठीक आहे, चला आता आपण गणिताकडे जाऊया. पहिला गणित काय पाहूया. ठीक आहे, चलो पहिल्या गणिताकडे जायचं आपण. काय पहा. ठीक आहे, चला पहा पहिला गणित काय. 90 87 925. ठीक आहे, या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय, फरकाचं गणित आहे. ठीक आहे, चला पहिल्यांदा काय करतो मी मेथड मांडतो. पहिल्यांदा मेथडनं गणित सोडवतो, त्याच्यानंतर मी शॉर्ट टेक्निकला पण सांगतो तुम्हाला. पेन न लावता कसं सोडवायचं ते पण सांगतो. ठीक आहे, चलो आता पहिल्यांदा मी संख्या लिहून घेतो. काय बघा संख्या काय आहे. संख्या आहे 90 87 925. ठीक आहे, या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय. ठीक आहे, चला 9 ची स्थानिक किंमत. पहिल्यांदा आपण स्थानिक किंमत काढू. बघा हे 9 ला 9 लिहून टाका. 9च्या नंतर 2 अंक आहे, मग 2 शून्य. या 9 ची स्थानिक किंमत किती आली 900. आता या 9 ची स्थानिक किंमत काढायची आहे तर 9 ला 9 लिहून टाका. 9च्या नंतर किती अंक आहे 1 2 3 4 5 6. जितके अंक असतील तितके शून्य द्यायचे. ठीक आहे, किती अंक आहे 2 आणि 2 4 अंक 6. मग 6 शून्य वाढवा. 1 2 3 4 5 आणि हे 6. त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक म्हणजे वजाबाकी. ठीक आहे, आता या संख्येतून तुम्हाला किती वजा करायचं आहे 900. 1 2 आणि हे 9. हे 900 वजा करायचं आहे. ठीक आहे, चला वजाबाकी मांडून घ्या. कशी येते वजाबाकी पहा. ठीक आहे, चला वजाबाकी मांडायचं. शून्यातून शून्य गेलं 0, शून्यातून शून्य गेलं 0. या शून्यातून 9 वजा होत नाही. किती घेतो आपण 10. 10 तून 9 गेला 1. ठीक आहे, हाताला परत करा. हाताला परत केले. पुन्हा इथे लिहा 10. 10 तून गेलं 9. ठीक आहे, चला 10 तून गेले किती 9. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा हाताला परत केले. पुन्हा इथं 10. 10 तून गेले 9. पुन्हा हाताला 90 मधून गेले किती 89. तर मला सांगा तुमचं उत्तर किती येणार भावांनो 89 99 100. ठीक आहे, 89 99 100. 89 99 100 जे की ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, बघा ही झाली मेथड. ठीक आहे, आता पेन न लावता कसं सोडवायचं ते दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, चलो आता ही झाली मेथड. आता मेथड न वापरता डायरेक्ट कसं सोडवायचं ते दाखवतो. ठीक आहे, चला पहा 90 87 925 या संख्येतील. ठीक आहे, या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक आहे. ठीक आहे, चला ज्याच्याबद्दल बोलतात त्याच्यावर स्टार मारायचे. कोणाबद्दल बोलताय 9. ठीक आहे, मग ज्याच्याबद्दल बोलणार आपण त्याच्यावर स्टार मारायचं. काय मारायचं स्टार. ठीक आहे, कोणाबद्दल बोलताय 9. चला हे 9 इथं दिसलं याला स्टार मारून घ्या. इथं 9 दिसलं याला स्टार मारून घ्या. आता 2 स्टार. ठीक आहे, आता 2 स्टार. हा पण स्टार हा पण स्टार. आता 2 स्टार. मग काय म्हणायचं एक जो स्टार आहे तो उजवीकडचा स्टार आहे आणि एक जो स्टार आहे तो डावीकडचा स्टार आहे. मग आता काय लक्ष द्या उजवीकडचा स्टार नेहमी 10 वजा करायचा. उजवीकडचा स्टार नेहमी 10 वजा करायचा आणि डावीकडच्या स्टार मधून नेहमी 1 वजा करायचा. काय बोललो बघा उजवीकडचा स्टार 10 वजा करा आणि डावीकडच्या स्टार मधून 1 वजा करा. ठीक आहे, 9 मधून 1 गेलं किती 8 आणि 10 9 करा वजा. 10 9 गेले किती 1. ठीक आहे, बघा उजवीकडचा स्टार 10 वजा करा आणि डावीकडच्या स्टार मधून 1 वजा करा आणि त्याच्यानंतर त्या दोघांच्या मधात कोणी येऊ द्या फिक्स 9 घ्यायचं. फिक्स 9. ठीक आहे, चला या शून्यासाठी 9, या 8 साठी 9 आणि या 7 साठी 9. त्यांच्या मधल्या लोकांसाठी 9 तर बाहेरील लोकांसाठी 0 घ्यायचं. ठीक आहे, बघा 10 वजा कर 1 वजा कर. त्यांच्या मधल्या लोकांसाठी 9 वापर. त्यांच्या बाहेर जर अंक असतील बाहेरील लोकांसाठी 0 घ्यायचं. बाहेर किती अंक आहे 1 2. मग 2 0 वाढव 1 आणि हे 2. तर सांगा तुमचं उत्तर काय येणार भावांनो. तर तुमचं उत्तर येईल 89 99 100. 89 99 100 जे की ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला असंच आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे, वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 2 काय 84 75 84 75 832. ठीक आहे, या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय. मेथड सांगितली. आता मेथड न वापरता आपण डायरेक्ट सोडवायचं आपल्याला. ठीक आहे, चला 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय. 8 या अंकाच्या
स्थानिक किमतीतला फरक आहे. ठीक आहे, चला बघा स्थानिक किमतीतला जर फरक काढायचा असेल तर मी जे सांगणार ते करायचं. ठीक आहे, काय लक्ष द्या. कोणाबद्दल बोलत आहे सांगा, कोणाबद्दल बोलत आहे? 8. 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक आहे. ज्याच्याबद्दल बोलणार त्याला मारायचं स्टार. 8 बद्दल बोलत आहे, मग 8 वर स्टार. इथं पण 8 आहे, इथं पण स्टार, इथं पण 8 आहे, इथं पण स्टार मारायचं. आता 2 स्टार, एक उजवीकडचा स्टार आणि एक डावीकडचा स्टार. मग आता लक्षात आहे मी काय बोलतो. उजवीकडचा स्टार नेहमी 10 वजा करायचा आणि डावीकडच्या स्टार मधून नेहमी 1 वजा करायचा. ठीक आहे, चला मग सांगा वजाबाकी मानून घ्या. 10 8 गेले 2, 8 मधून 1 गेले किती? 7. ठीक आहे, 10 वजा कर, 1 वजा कर. त्यांच्या मधात जितके अंक असतील तर मधल्या लोकांसाठी फिक्स 9 वापरायचं आहे. 9. चला या 4 साठी 9, या 7 साठी 9, या 5 साठी 9. मधल्या लोकांसाठी 9 तर बाहेरील लोकांसाठी 0 वापरायचा. ठीक आहे, चला या 3 साठी 0 आणि या 2 साठी 0. तर सांगा तुमचं उत्तर काय येईल रे भावांनो? 79 99 200, 79 99 200, जे की ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. तिसरा प्रश्न काय वाचून घ्या. तिसरा प्रश्न काय? चला तिसरा प्रश्न आहे पॉइंट वरचं गणित. ठीक आहे, चलो काय लिहून घेतो एकदा बघा. 35.238. ठीक आहे, चला या संख्येतील कोणाबद्दल बोलत आहे भावांनो? या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय? 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय? चला 3 बद्दल बोलत आहे. ठीक आहे, चला त्यांना मेथड सांगतो, त्याच्यानंतर दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चलो आता पॉइंटची स्थानिक किंमत काढायचं आहे. जिथं तुम्हाला पॉइंट दिसला 2 गट पाडायचं. एका गटाला इंडिया म्हणायचं तर एका गटाला काय म्हणायचं? पाकिस्तान. जर इंडियात असाल तर पाकिस्तानचा विचार करू नका, जर पाकिस्तान मध्ये असाल तर इंडियाचा विचार करू नका. ठीक आहे, चला तर मला सांगा 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे. ठीक आहे, चला 3 तर बघा हे 3 ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर 3 ला 3 लिहून टाका. 3 च्या नंतर 1 अंक आहे, मग 1 0. 3 ची स्थानिक किंमत किती आली? 30. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आता या 3 ची स्थानिक किंमत काढा. आता हा जो 3 आहे तो पॉइंटच्या नंतर आहे. या 3 ची स्थानिक किंमत काढायचा आहे. पाकिस्तानातील लोक त्या अंकाच्या अगोदर 0 वाढवतात. हे 3 ला 3 लिहून टाका. 3 च्या अगोदर 1 अंक, मग 1 0, त्याच्या अगोदर पॉइंट आहे म्हणून पॉइंट देऊन टाका. तर सांगा 3 ची स्थानिक किंमत किती आली भावांनो? 0.03. ठीक आहे, चला त्याने विचारलंय 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काय? फरक म्हणजे वजाबाकी. ठीक आहे, आणि वजाबाकी करताना पॉइंटची वजाबाकी करताना पॉइंटच्या खाली पॉइंट देऊन वजाबाकी करायची असते. इथं पॉइंट आहे, इथं पण पॉइंट मार. पॉइंटच्या 2 अंक आहे, मग इथं 2 0 वाढव. यांची वजाबाकी मान. ठीक आहे, चला 30.00, पॉइंटच्या खाली पॉइंट, पॉइंटच्या अगोदर 0, पॉइंटच्या नंतर 0.3. यांची तुम्हाला वजाबाकी मांडायची. ठीक आहे, चला 0तून 3 वजा होत नाही, किती घ्यायचं? 10. 10तून 3 गेले 7, हातचाला 1, इथे घे 10. 10तून 1 गेले किती? 9, हातचाला 1. 30 मधून 1 गेले किती? 29. पॉइंटच्या खाली पॉइंट, तर तुमचं उत्तर किती ना? 29.97, जे की ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, चला आता बघा हे झाले मेथड. आता पेन न वापरता कसं सोडवायचं ते पाहून घ्या. ठीक आहे, चलो पहा. ठीक आहे, काय गणित बघा. 35.238. 35.238 या संख्येतील ज्याच्याबद्दल बोलणार त्याला स्टार मारून घ्यायचं. ठीक आहे, चला कोणाबद्दल बोलत आहे? 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक आहे. 3. चला हे 3 इथं दिसला, स्टार मारून घ्या. हे 3 इथं दिसला, स्टार मारून घ्या. 2 स्टार, एक उजवीकडचा स्टार, एक डावीकडचा स्टार. उजवीकडचा स्टार 10तून वजा करायचा आणि डावीकडच्या स्टार मधून 1 वजा करायचा. फिक्स कन्सेप्ट वापरायचा. ठीक आहे, चला 3 मधून 1 गेलं 2, 10तून 3 गेलं 7, आणि त्यांच्या मधल्या लोकांसाठी 9 घ्यायचा आणि बाहेरील लोकांसाठी 0 घ्यायचा. ठीक आहे, मधल्या लोकांसाठी 9, या 5 साठी 9 घे, या 2 साठी 9 घे, पॉइंटला पॉइंट मार, आणि बाहेरील लोकांसाठी आपण काय घेतो? 0. ठीक आहे, बट भावांनो परंतु पॉइंटच्या नंतर फक्त आपण अंक वापरतो, 0 वापरत नसतो, म्हणून या 0ला काही महत्व नसते. मग सांगा तुमचं उत्तर किती येणार? तर तुमचं उत्तर येणार 29.97. 29.97, जे की ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. काय वाचून घ्या. काय प्रश्न 4? प्रश्न 4 आहे 89.238
39, 89.239 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक आहे. फरकाचं गणित विचारलंय. स्थानिक किमतीतला बघा, जेव्हा स्थानिक किमतीतला फरक विचारला जाते तेव्हा स्टार मारून घ्यायचं. ठीक आहे, चला कोणाबद्दल बोलताय? 9. ज्याच्याबद्दल बोलणार त्याला स्टार मारून घ्या. ठीक आहे, हे 9 दिसला इथं स्टार मारा, 9 इथे दिसला इथं स्टार मारा. आता 2 स्टार, एक उजवीकडचा स्टार आणि एक डावीकडचा स्टार. ठीक आहे, चला उजवीकडचा स्टार नेहमी 10 वजा करायचा आणि त्या डावीकडच्या स्टार मधून 1 वजा करायचा. 9 मधून 1 गेलं 8, 10 वजा करा किती? 1. त्यांच्या मधल्या लोकांसाठी 9 फिक्स 9, या 3 साठी 9, या 2 साठी 9, पॉइंटच्या खाली पॉइंट वापर, सांग उत्तर किती ना? 8.991, 8.991. तुमचं उत्तर काय येणार? 8.991, 8.991. ठीक आहे, चला असंच आता आपण प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 काय वाचा? 81.246 या संख्येतील, ठीक आहे, चला या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट? पट्टीवरील उदाहरण आहे. पट मला द्या, पट्टीवरील उदाहरणे सोडवायचं कसं? चलो, तो कोणाबद्दल बोलले? पहिल्यांदा 8 या अंकाची स्थानिक किंमत. चला 8 ची स्थानिक किंमत, 8 ला 8 च्या नंतर 1 अंक मग 1 0, 8 ची स्थानिक किंमत किती आली? 80. 8 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाची स्थानिक किंमत. हे बघा 2 ला 2 लिहून टाक, 2 च्या अगोदर पॉइंट आहे म्हणून पॉइंट देऊन टाक, 0.2. ठीक आहे, आता सुरुवात कोणापासून आहे बघा? 8 या अंकाची स्थानिक किंमत. सांगा 8 ची स्थानिक किंमत किती आली? 80. 8 या अंकाची स्थानिक किंमत ही, हा ही हे म्हणजे बरोबर चिन्ह असते. 8 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाची स्थानिक किंमत. सांगा 2 ची स्थानिक किंमत किती आली? 0.2. 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे गुणाकार किती पट आहे आपल्याला फिक्स माहित नाही, आपण म्हणूया x पट. किती पट रे? x पट. आता या x ची किंमत तुम्हाला काढायची आहे. या x च्या गुणाकारात 0.2 आहे, गुणाकारात आहे, त्याला इकडे जर आणलं तर ते भागाकारात जाते. मग वरे 80 खाली 0.2 बरोबर किती रे भावांनो? x. आता पॉइंट खाली आहे, पॉइंट, मग या पॉइंटला पॉइंट खाली आहे, या पॉइंटला जर बुडवायचं असेल तर वरे 0 वाढवायचा. पॉइंट खाली, पॉइंट जर खाली असेल तर वरे 0 वाढवा, जर पॉइंट वरती असेल तर खाली 0 वाढवा. ठीक आहे, चला आता त्या पॉइंटला मला कॅन्सल करायचं आहे. मला लक्ष द्या, आता या पॉइंटला जर मी कॅन्सल करणार तर वरे काय वाढवणार? 0. वरे ऑलरेडी कोण आहे? 80. अजून या पॉइंटला कॅन्सल करायचं, वरे 0 वाढव, पॉइंटच्या नंतर 1 अंक मग 1 0 वाढवला तर तुमचा पॉइंट कॅन्सल झाला, तर आले किती? फक्त 2. बरोबर काय रे भावांनो? x. आता हे बे 1 बे आणि बे चोक 8, ते 2 0 ला 2 0, तर सांगा x ची किंमत किती आली? 400. तर मला सांगा 8 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट असणार? 400 पट असणार, जे की ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला आता प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. काय लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 6 काय? 60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत. ठीक आहे, चला पहिला आपण स्थानिक किंमत काढून टाकू. 2 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. हे 2 ला 2 लिहून टाक, 2 च्या अगोदर 1 अंक आहे मग 1 0, त्याच्या अगोदर पॉइंट आहे म्हणून पॉइंट दे. सांगा 2 ची स्थानिक किंमत किती आली? 0.02. 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या. चला 6 ची स्थानिक किंमत किती ना? 6 ला 6 आली, 0 ला 0 लिही. ठीक आहे, चला आता सुरुवात कोणापासून आहे? 2 या अंकाची स्थानिक किंमत. सांगा 2 ची स्थानिक किंमत किती आली? 0.02. 2 या अंकाची स्थानिक किंमत ही, हा ही हे म्हणजे बरोबर चिन्ह असते. ठीक आहे, 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 60च्या म्हणजे गुणाकार किती पट? आपण किती पट म्हणायचं? x पट. आता मला सांगा या x ची किंमत काढायची आहे. या x च्या गुणाकारात 60 आहे, 60 गुणाकारात आहे, त्याला इकडे जाणार तर कुठे येते? भागाकारात. मग 0.02 छेदात कोण येणार? 60. बरोबर काय रे भावांनो? x. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता पॉइंट वरती आहे, या पॉइंटला जर कॅन्सल करायचं तर खाली 0 वाढवायचं. ठीक आहे, चला खाली 0 वाढवायचं आहे. मग ऑलरेडी मला सांगा छेदात किती आहे? 60. ठीक आहे, आता पॉइंट मला उडवायचा आहे, पॉइंट मला उडवायचा आहे. मग आता या पॉइंटला जर कॅन्सल केला तर खाली 0 वाढवतो. मग पॉइंटच्या नंतर जितके अंक असतील तितके 0 वाढवा. पॉइंटच्या 2 अंक आहे, मग हे 2 0 वाढवून टाका. ठीक आहे, चला पॉइंट होणार कॅन्सल. आता इथे वरे कोण आहे? फक्त 2 आणि बरोबर किती?
एक्स कापाकुपी करून टाका, बे एक बे आणि बे त्रिक 6. ठीक आहे, वर एक कोण राहिला 1, खाली कोण राहिला 3, त्या 3 वर किती शून्य 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य. तर सांगा x ची किंमत किती येणार? यात x ची किंमत आली 1/3000. 1/3000. ठीक आहे, 1/3000 इथे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.